लग्न न झालेल्या ताईला माझी एक विनंती असेल, ताई अरे 22, 23, 24, 25 वर्ष ज्या बापाने तळहाताच्या फोडाप्रमाणे तुम्हाला सांभाळलं, कधी उन्हामध्ये तुम्हाला शेतात नाही घेऊन गेला, कधी कुठल्या गोष्टीची कमतरता त्याने तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला भासू दिली नाही, तळहाताचा पाळणा ज्याने केला, लेकराला एखादी गोष्ट पाहिजे दुसऱ्या मिनिटाला मागचा पुढचा विचार न करता त्याने तुमच्या पुढ्यामध्ये ठेवली आणि 4 दिवसाच्या प्रेमाखातर तुम्ही 25 वर्ष प्रेम केलेल्या बापाला मात्र एका क्षणार्धामध्ये विसरून गेलात. त्यानं काय काय केलं नाही तुमच्यासाठी. आमच्या गावामध्ये घडलेली सत्य घटना. घरासमोर घर आहे, दोघं सोबत खेळतायत, लहानाचे मोठे सोबत झाले आणि एके दिवशी तो मुलगा त्या मुलीला घेऊन पळून गेला आणि पळून गेल्याच्या नंतर बाप मात्र सैरावैरा धावू लागला. गावातल्या लोकांना फोन करू लागला, ओ सरपंच साहेब, माझी मुलगी घरी नाही येऊ, तुम्हाला कोणाला आढळली का? गावातल्या ज्येष्ठ नागरिकांना फोन केला, माझी मुलगी आज घरामध्ये दिसत नाहीये, तुम्हाला कोणाला दिसली का? गल्लीमध्ये सगळ्या विचारपूस केली, पोरगी मात्र दिसली नाही. कळंबच्या पोलीस स्टेशन मध्ये त्या ठिकाणी तक्रार नोंदवली, मुलगी हरवली, मुलगी गायब झाली आहे. सगळीकडचे सीसीटीव्ही चेक केले, मुलगी कुठल्याच मार्गाने गेलेली दिसली नाही. मग मुलगी गेली कुठे? बापाला मात्र काही कळेना, तोंडचं पाणी पळालं. भाऊ सगळीकडे शोधाशोध करायला लागले, बहीण नाहीये. आई मात्र आईच्या तोंडचं पाणी पळालंय, पोरगी नाही. आणि पोलिसांनी तपास काढला आणि तपास काढल्याच्या नंतर त्या पोराला आणि त्या पोरीला पोलीस स्टेशन मध्ये बोलवलं आणि पोलीस स्टेशन मध्ये बोलवल्याच्या नंतर त्या ठिकाणी बाप आला. गावातले काही ज्येष्ठ मंडळी सुद्धा त्या ठिकाणी बापासोबत त्या पोलीस स्टेशन मध्ये आले आणि आल्याच्या नंतर त्या मुलीचे शब्द त्या बापाच्या कानावरती पडले आणि बापाला वाटलं का मी या मुलीला जन्म दिला असेल. ती मुलगी म्हणाली, साहेब, या माणसापासून माझ्या जीवाला धोका आहे, मला याच्यावरतीच केस करायची आहे, मला याच्यावरतीच गुन्हा नोंदवायचा आहे. मला त्या मुलीला एकच सांगायचे, अगं ताई, तुला जर त्याच्यापासून धोका असता, तुला जर त्याच्यापासून छळ होत असता, त्रास होत असता, तर त्यानं वयाची 24-25 वर्ष तुला तळहातातल्या फोडाप्रमाणे सांभाळलं असतं का? अजिबात नाही. मुलींनो, एक विचार करा, कुठल्याच मायबापाला वाटत नसतं की माझ्या लेकराचं वाटुळं व्हावं. कुठल्याच बापाला वाटत नसतं की माझं लेकरू लोकाच्या बांधावरती मोलमजुरी करायला जावं. माझ्या लेकरानं लोकांच्या घरची धुणी भांडी करावी. कुठल्याच बापाला वाटत नसतं की माझ्या लेकरानं एखादा वाईट व्यसनाला लागलेला मुलगा तिचा नवरा असावा. कुठल्याच बापाला वाटत नसतं. जर त्याला असं वाटत असतं तर त्यानं तुमच्या लग्नाकरता 100 उंबरे पालथे घातले नसते. तुम्हाला जर त्याचं वाटोळच करायचं असतं तर त्यानं लोकांकडे चौकशी केली नसती. एखादं स्थळ आलं तर तो बाप त्या गावातल्या 100 ओळखी काढतो, आसपासच्या खेडेगावातल्या 100 ओळखी काढतो आणि तो बाप त्या पोराची, त्याच्या घरच्या लोकांची चौकशी करतो. का? आपल्या काळजाचा तुकडा त्याच्या स्वाधीन करायचा असतो. म्हणून त्या ताईला माझी एकच विनंती असेल
त्या बापाचं समर्पण तुमच्या आयुष्याकरता ज्यानं केलं, त्या बापाचं आयुष्याचं सर्पण व्हायला वेळ लागणार नाही, एवढी तुम्ही काळजी घ्या. अहो, तुम्ही जीवनामध्ये इंजिनियर होऊ नका, तुम्ही डॉक्टर होऊ नका, तुम्ही वकील होऊ नका, तुम्ही शिक्षक होऊ नका, तुम्ही कुठलाही हुद्दा नाही गाठला तरी चालेल, तुम्ही एखादी पोस्ट नाही काढली तरी चालेल, पण तुमचा बाप गावामधून चालत असताना तो असा ताठ मानेनं चालला पाहिजे. ही याचीच लेकरं आहेत का असं लोकांनी विचारलं पाहिजे. हा त्यांचाच बाप का असं लोकांनी विचारलं पाहिजे. अशी तुमची वागणूक असावी. तुमच्या बापाला 100 लोकांनी नमस्कार करावा. तुमचा बाप आयुष्यभर ताठ मानेनं जगला पाहिजे. एवढं तुम्ही जीवनात पथ्य बाळा गळ्या. बाकी तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये काहीच करण्याची गरज नाही. आपल्या जीवनामध्ये आपल्याला पाठिंबा देणारे माय आणि बाप असतील तर आपल्या जीवनात आपल्याला काहीच कमी पडणार नाही. म्हणून बापाची मान खाली जाईल असं कृत्य तुम्ही जीवनात कधीच करू नका. एवढी गोष्ट पाळा गड्या. बघा, काय असतो मुलगा, काय असते मुलगी, सांगेन तुम्हाला. घरी 4 पाहुणे येऊ द्या आणि पाहुणे आल्याच्या नंतर मुलाला जर म्हटलं, बाळ्या जा हे 5 रुपये घे, ग्लास घे आणि शेजाऱ्याकडून दूध घेऊन ये, तो मुलगा काय करतो, ते 5 रुपये त्या ग्लासामध्ये टाकतो आणि तो ग्लास असा खडा 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 वाजवत त्या पाहुण्यांसमोरून शेजाऱ्यांकडे दूध आणायला जातो. पण तेच काम जर मुलीला सांगितलं आणि मुलीला म्हटलं, ताई शेजाऱ्यांकडून दूध घेऊन ये बरं, ती मुलगी ग्लास घेऊन जाते, त्या पाहुण्यांसमोरून जात नाही. घरातून पाठीमागच्या दरवाजाने जाते, दूध घेऊन येते, चहा करते आणि पाहुण्यांच्या समोर कप घेऊन येते. हा फरक आहे मुलामधला आणि मुलीमधला. म्हणून लेकरं कशी असावी, लेकरं घडवत असताना त्यांच्यावरती संस्कार आपण करायला हवेत. तुकोबरायांनी म्हणावं, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरीख वाटे देवा.